राजवीर का असं वागलाय? म्हणजे मी आता काय करतो, कुठे जातो, ऑफिसला काय करतो, काय नाही करत, हे सगळं मी तुम्हाला विचारून ठरवायचं का मनवा? इथे यायचं, काम करायचं आणि घरी जायचं. मी इथे आल्यावर काय करतो, कोणाशी बोलतो, कधी येतो, कपडे बदलून येतो की नाही हे तुझ्या ताईला नाही सांगायचं. आउट. आई. अरे आलीस तू? बस तू, मी पाणी आणते. हा अगं नाही नको, तू बस इथे माझ्याबरोबर. अगं पाणी. अगं बस ना. बस बोला. काय ग, काय झालं बाळा? काही नाही. अगं मग अशी का बसलीस तू? काय ग? अगं काही नाही. किती प्रश्न विचारतेस तू? सकाळी पण मला फोनवर बोलूच दिलं नाहीस. अगं आपण बोललो की, चांगली 5 मिनिटं बोललो. 5 मिनिटं तू बोललीस, मला बोलूच नाही दिलंस तू. सॉरी, तुला बोलायचं होतं. बोल. ऍक्च्युली मला कळत नाही तुला कसं सांगू. काय ग, काय झालं? आई राजवीर ना राजवीरचं काय? ते हल्ली खूप वेगळं वागतात. तू त्यांच्याशी भांडलीस का? ते आज तुला सोडायला सुद्धा आले नाहीत का? नाही, त्यांचं ऑफिसमध्ये काम होतं ना, म्हणून जावं लागलं. सॉरी मनू, तू काहीतरी सांगत होतीस. वेगळं वागतात म्हणजे? वेगळं वागतात म्हणजे मध्येच चिडचिड करतात आणि मग मध्येच प्रेमाने बोलतात खूप. आणि मला खरंच नाही कळत मग कसं एक्सप्लेन करू. म्हणजे मला कळत नाही, त्यांच्याशी बोलायला गेलं ना की विषय पण टाळतात. मलाच काही कळत नाही. हत्तीच्या एवढंच ना? म्हणे तू ना जाम टेन्शन देतेस ग. मला वाटलं काय झालं आणि काय नाही. या नवरे मंडळींची चिडचिड होते, कामाचा लोड असेल ग. पण आपण नाही फार विचार करायचा आहे सगळ्याचा. तसं नाही ग, पण मी तुला सांगितलं ना, फार विचार करू नकोस. कामाची दगदग असते म्हणून घरात चिडचिड होते. आता तुझे बाबा नाही का 2-2 दिवस चिडून बसतात. तसं नाही ग, पण मला हे खूप वेगळं वाटतंय. पुन्हा तेच. हे बघ, हे नवरे आपल्यावर चिडचिड करतात म्हणजे रागवत नाहीत काय आपल्यावर? आपला माणूस आपल्यावर चिडतो ते हक्काने, आणि दुसऱ्या बाजूने काळजी सुद्धा करतो, हो की नाही? उगाच नाही बायकोला सहचारिणी म्हणत. आता तू तुझ्या बाबांना किती वर्ष ओळखतेस, तू बघितलंयस ना, ते किती चिडतात माझ्यावर. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून सुद्धा चिडतात. पण ह्याचा अर्थ असा नाहीये की त्यांचं आपल्यावर प्रेम नसतं. ए वेडाबाई, तुला पटतंय का मी काय म्हणते? आणि ऐका, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सगळं छान होईल. राजवीर, मनवा माहेरीच राहणार आहे का आज? कशाला पण? म्हणजे अशी अचानक कशी काय गेली माहेरी ती? ते लग्नानंतरची पहिली संक्रांत का काहीतरी आहे. हा, माझ्या मिलीच्या लक्षातच आलं नाही ते. माझं हल्ली माहेरी जाणं होत नाही ना. मनवाचं बरं आहे, मनात आलं की चालली माहेर. राजवीर, आज स्वयंपाक कसा झाला होता रे? व्यवस्थित झाला होता ना? नाही म्हणजे धना नाहीये घरी, मनवा नाहीये, त्यामुळे आजचा सगळा स्वयंपाक मी केला होता. आवडला ना तुला? म्हणजे बरा झाला होता ना? हो मम्मा, छान झालं होतं जेवण. आय लाईक इट. राजवीर, तू झोपायला चाललायस का? बस ना, थोडा वेळ गप्पा मारूयात आपण. का? अरे तसं नाही, एरवी तुला आमच्याशी गप्पा मारायला वेळच मिळत नाही ना. आज मनवा पण माहेरी गेलीये. बस ना, थोडा वेळ बोलूयात आपण. लवकर बोल. बर ठीक आहे, मग आपण नंतर बोलूया. राजवीर, आज ना तुझा काका आला होता घरी. मग नाही, त्यांना जरा
पैसे पाहिजे. अरे पैसे काय, पैसे नाही रे, त्यांना जरा भेटायचं होतं तुला. माझा नंबर आहे ना त्याच्याकडे. नाही तसं नाही, पण जरा त्याला मला कॉल करायला सांग. आणि भेटायचं असेल तर ऑफिसमध्ये येऊ शकतो. मी त्याला ऑफिसमध्ये येऊ नको असं कधी सांगितलं नाहीये. आफ्टर ऑल तो पण बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवर आहे. अय्या खरंच की. मी सांगते हा त्यांना, सांगते. झालं बोलून? हो झालं. दादा ऍक्च्युली मला थोडं बोलायचं होतं. बोल. ऍक्च्युली मी खूप विचार केला. मला असं वाटतंय की कसला विचार? हेच की मी त्या दिवशी ऑफिसमध्ये जाऊन आलो होतो ना, तो विचार केला मी. हेच विचारायचं होतं मला की मी ऑफिस जॉईन केलं तर चालेल का तुला? म्हणजे मी जर ऑफिस जॉईन केलं तर मला खूप शिकायला मिळेल ना तुझ्याकडून. नाही, प्रॉब्लेम काहीच नाहीये, पण मला असं वाटतं की तू आधी एज्युकेशनवर नीट कॉन्सन्ट्रेट कर. तुझं इंजिनिअरिंग कम्प्लीट कर. हा म्हणजे बरोबर बोलतोयस तू, पण मी ऑफिस आणि अभ्यास दोन्ही मॅनेज करीन ना. तुला तर माहितीये की अभ्यासाकडे माझं किती लक्ष असतं. सो मला काही प्रॉब्लेम नाही येणार. आणि मी जर ऑफिस जॉईन केलं तर मला खूप शिकायला मिळेल रे तुझ्याकडून. नाही, तू दोन्ही गोष्टी नीट मॅनेज करू शकणार असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. ऑलराईट, कर जॉईन ऑफिस तू. थँक्यू, थँक्यू सो मच दादा. पण यश, एक गोष्ट लक्षात ठेव, इथे घरी मी तुझा भाऊ आहे, पण ऑफिसमध्ये बॉस असेल. हो म्हणजे काय दादा, नक्कीच. गुड नाईट. नाही विचार, त्यांनाच विचार. तुझं लग्न झाल्यापासून ना माझं अजिबात ऐकतच नाही येत ते. हो तुला खरं वाटतं? अगं तुझं लग्न झाल्यापासनं ही मला धाकात ठेवायला लागली आहे. मी धाकात ठेवलंय. काही म्हणतात, मी तुला सांगते जेव्हापासून तुझं लग्न झालंय ना तेव्हापासून अजिबातच ऐकत नाहीये. विचार त्यांना, विचार ना. काय ऐकलं नाही तुझं? काय नाही ऐकलं सांग ना. काय नाही ऐकलं? हो हो हो, काय चाललंय? किती भांडताय तुम्ही? मग काय, हे बघ ना कसे वागतात. मी तुला सांगते, त्यांचा ना पाय घरात टिकतच नाही. सतत आपलं इथे जायचंय तिथे जायचंय. माझ्यासाठी वेळच नाही अजिबात. अगं तुझीच कामं करत असतो मी. किती कामं करून घेतेस माझ्याकडनं. भाजी निवडायला सांगते ती मला. काय काय चाललंय? किती किती गोड भांडता तुम्ही. खरंच मला तुम्ही भांडायला लागला तर खूप मजा येते. अगं गोड, तुला गोड वाटतंय? या आमचे चिरंजीव आले. काय रे, किती उशीर केलास? मी इथे आल्यावर काय करतो, कोणाशी बोलतो, कधी येतो, कधी जातो, कपडे बदलून येतो की नाही हे तुझ्या ताईला नाही सांगायचं. नितीश, काय झालं? हे काय चाललंय तुझं? तू का मला प्रॉब्लेम मध्ये टाकतेस? काय झालं? काय झालं हे तू मला विचारतेस? तर यापुढे ना मी तुला काही सांगणार नाही आणि तूही मला फोन करून काही विचारायचं नाही, कळलं? नितीश, आवाज खाली ठेव. शांतपणे बोल. बाबा कसा शांतपणे बोलणार? तुम्हाला माहित नाही हिने काय केलंय? नितीश प्लीज सांगशील का नीट काय झालंय ते? ताई तुला काय गरज होती राजवीर जिजूंना सगळं सांगायची? मी काय सांगितलं त्यांना? नितीश तू काय बोलतोस? मला खरंच काही कळत नाहीये. तुला खरंच काही माहित नाहीये? नितीश, तू आधी शांत हो आणि नीट सांग काय झालं ते. सांग ना काय झालंय. मी काय सांगितलं राजवीरला? जिजू ऑफिस मध्ये आलेत हे मी तुला फोनवर सांगितलं होतं. हा मग मग काय? तुला काय गरज होती मी हे सगळं तुला सांगितलं राजवीर जिजूंना सांगायची?
सांगितलं म्हणून काय झालं? ताई, तुझ्या या अशा वागण्यामुळे माझं करिअर सुरू होण्याआधीच संपून जाईल. नितीश तुला काही बोलले का राजवीर? अगं बोलणार नाही तर मग काय करणार? चिडले ते माझ्यावर. तुला काय गरज होती बोलायची? तू प्लीज शांत हो. हवं तर मी बोलते राजवीरशी. ताई प्लीज, तू आता त्यांच्याशी काही बोलायला जाऊ नकोस, नाही तर उद्या ते हकलून देतील मला ऑफिस मधून. तू त्यांच्याशी काही बोलणार नाहीस हं? नितीश तू प्लीज शांत होशील का? आणि तुला खरंच वाटतंय ताईने हे मुद्दाम केलं असेल? अगं आई, मुद्दाम करण्याचा प्रश्नच येत नाही. नितीश खूप बोललास. तुला पुन्हा एकदा सांगतो, कमी आवाजात शांतपणे सांग काय झालंय ते. उगाच वाद घालू नकोस. बाबा, जिजू ऑफिस मध्ये आले होते हे मी ताईला फोनवर सांगितलं होतं, तर ते जिजूंना आवडलं नाही. बाबा, ते मला म्हणाले की इथे ऑफिस मध्ये येतो तर ऑफिसच्या कामांकडे लक्ष दे, इतर गोष्टींकडे लक्ष द्यायची काही गरज नाही. राजवीर मोहिते पाटील जावं आहेत नव तुमचं. त्यासनी जमीन हवे माझी, ती जमीन गेली तर माझ्या पोरा बाळाचं कसं काय होणार? माझ्या घरी येऊन मला धमकावून गेले. चांगला माणूस नाही, स्वार्थासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. हीच भीती होती. एक ना एक दिवस पुन्हा राजवीर आधीसारखे विचित्र वागतील आणि आज पुन्हा ते त्यांच्या मूळ स्वभावाप्रमाणे वागले. अहो काय बोलताय तुम्ही? आरती, काही चुकीचं बोलत नाहीये मी. राजवीरचा हा मूळ स्वभाव आहे आणि तो काही केला तरी बदलणार नाही. मनाला हवं तसं बोलणं, हवं तसं करणं, दुसऱ्याच्या मनाचा विचारच न करणं. बाबा हो, तसं काही नाहीये. ते कधीतरीच चिडतात. नितीश, मी माणसं ओळखायला कधी चुकत नाही. हो बाबा, ते क्वचितच चिडतात. आणि तुम्हाला वाटतं तसं असतं तर त्यांनी मला प्रोजेक्टसाठी मदत केलीच नसती ना. ताई सॉरी, मी रागाच्या भरात उगाच तुला काहीतरी बोललो. आई, मी आतमध्ये. तू का मला प्रॉब्लेम मध्ये टाकतेस? जिजू ऑफिस मध्ये आलेत हे मी तुला फोनवर सांगितलं होतं. तुला काय गरज होती मी हे सगळं तुला सांगितलं राजवीर जिजूंना सांगायची? हीच भीती होती. एक ना एक दिवस पुन्हा राजवीर आधीसारखे विचित्र वागतील आणि आज पुन्हा ते त्यांच्या मूळ स्वभावाप्रमाणे वागले. राजवीर का असं वागणार? म्हणजे मी आता काय करतो, कुठे जातो, ऑफिसला काय करतो, काय नाही करत, हे सगळं मी तुम्हाला विचारून ठरवायचं का मनवा? हॅलो. हॅलो, हा बोल. बिझी आहात का? नाही बोला. नाही, म्हटलं तुम्ही माहेरी गेलाय, नवऱ्याची आठवण तुम्हाला तर येणार नाही म्हणून मी कॉल केला. एनिवे, जेवण झालं? नाही अजून. का? जनरली तुमच्याकडे लवकर जेवण होतं ना? नितीशची वाट बघत होतो. अच्छा, मग बाकी काय केलंस? नाही, काही विशेष नाही. नवऱ्याला मिस केलं की नाही? तुम्ही जेवलात? हो, माझं झालं जेवण. ओके.
आज रिहर्सल नव्हती तुमची? झाली संध्याकाळी रिहर्सल. अच्छा. मग बाकी काय नाही. काय झालं मनवा? मगापासून मीच बोलतोय, तुम्ही काहीच बोलत नाही आहात. नाही असं काय, मी तुमच्याशीच तर बोलते गेली 2 मिनिटं. ऍक्च्युली आज ऑफिसमध्ये खूप वर्कलोड होता, त्याच्यामुळे मला कॉल करायला जमला नाही. पण मनवा तुम्ही सुद्धा कॉल नाही केला मला. हॅलो. नाही, मी पण म्हटलं तुम्ही बिझी असाल म्हणून मी पण कॉल नाही केला. नाही पण बिझी असलो तरी कॉल करू नका असं थोडी म्हटलंय मी तुम्हाला. करायचा कॉल आणि नाही उचलला तर परत करायचं. मग उद्या येताय ना तुम्ही? हो. किती वाजता साधारण? राजवीर, मला जरा जेवणाची तयारी करायची आहे, नंतर करते. ठीक आहे? ओके, नो प्रॉब्लेम. गुड नाईट. बाय. काय ग म्हणू, तुला करमतंय ना इथे? असं का विचारतेस? नाही, तू माहेरी आलीस ना राहायला, म्हणून म्हंटल इथे करमतंय ना तुला. प्लीज आई, असं काही नाहीये. तुझं राजवीरशी बोलणं झालं का? हो, काल रात्री फोन केलेला. नितीश बद्दल काही नाही ना बोललीस त्यांच्याशी? नाही. मी तर म्हणते बोलू सुद्धा नकोस. कामाच्या व्यापामुळे होते कधी कधी चिडचिड. आपण नाही लक्ष द्यायचं, मनावर सुद्धा नाही घ्यायचं. आरती, पुरे आता तो विषय. बरं, राहिलं म्हणू, एवढी पटापटनं भाजी निवडून दे मला. आपल्याला लाडू सुद्धा वळायचे. हो. तुझी पहिली संक्रांत आहे, हळदी कुंकाची तयारी करायची आहे, खूप खूप कामं पडली आहेत. चला आई बाबा येतो. ताई येतो. सावकाश जा. नितीश, अरे आज संक्रांत आहे, तू कुठे बाहेर निघालास? भाऊ मस्करी करता का माझी? अरे मस्करी नाही, दरवर्षी संक्रांतीला काय काय करतोस आठवतंय का? अरे मला वाटलं तू उठशील आरामात आणि मला म्हणशील चला बाबा फिरकी पकडायला. मी काय म्हणतो म्हणू, आपण जायचं पतंग उडवायला. काय नितीश? बाबा माझी घरी थांबायची प्रचंड इच्छा आहे, पण ऑफिसमध्ये खरंच खूप काम. नाही नाही, तू बैस. अहो बाबा पण मला सगळं माहिती आहे. आधी 2 मिनिटं बैस. ये इकडे. बर. ते तू लहानपणी हट्ट करायचंस ना, मला पतंग उडवायची पतंग उडवायची. मग आज मी पतंग उडवणार आणि हा फिरकी पकडणार. काय म्हणू? बाबा जाऊ दे ना, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. तुम्हाला आठवतंय का लहानपणी हे दोघ जण किती भांडायचे? नितीश गावभर पतंग शोधत फिरायचा आणि ही बिचारी त्याच्या मागे, अरे नितीश नको, पडशील पडशील करत धावायची. बघितलं, तेव्हापासून त्रास देते ही मला. ए, त्रास काय त्रास? हा काय ते गुल झालेले पतंग शोधत फिरायचा आणि काही गाड्या बिड्या काहीच बघायचं नाही. मग मलाच काळजी वाटायची, ह्याला काय व्हायला नको म्हणून मागे मागे पडायचं, तर म्हणतो मी त्रास द्यायचा. बघितलंस, लहानपणापासून तुझी ताई किती काळजी घेते तुझी. नाहीतर तू. सॉरी. तू भेट नंतर मला, बघते तुला चांगले फटके देणार. बापरे नको नको, मी निघतो, नाही तर एवढ्या दिवसांचा वचपा काढायची. आणि तायडे
मी आता ऑफिसला चाललोय, पतंग पकडायला नाही, नाही तर येशील माझ्या मागे मागे. चला बाय 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 बाय. 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 अहो तुमचा पेपर ठेवून द्या ना. अहो खूप काम आहे तो. मला तो खलबत्ता काढून द्या ना वरून. झाली संक्रांतीला सुरुवात. द्या. गुड मॉर्निंग राजवीर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. मॉर्निंग. निघायचं? हो सर. मी आत्ता यशला तेच सांगत होते की ऑफिसमध्ये जायची परमिशन मिळाली तर नीट काम कर म्हणून. कळलं का यश? नीट काम करायचं ऑफिसमध्ये. हो आई. राजवीर त्याला जरा सांभाळून घे हा. नाही म्हणजे लहान आहे ना तो अजून. मी येते, मला काम आहे जरा. थँक्स दादा. कशाबद्दल? ऑफिसमध्ये येण्याची परमिशन दिलीस त्याबद्दल. बरं, आता चल माझ्या बरोबर. मी येताना घरी पण घेऊन येतो तुला, पण उद्यापासून इंडिपेंडली स्वतःच यायचं जायचं. हो हो नो प्रॉब्लेम. तो पुढे मी कॉल करून आलो. ठीक आहे मी आहे थांब. Yes. राजवीरचा फोन येतोय. हो. हो काय हो, घे की बनव. हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली पहिली संक्रांत? नाही अजून, म्हणजे संध्याकाळी हळदी कुंकू आहे. अच्छा, म्हणजे आज घरी येणार ना परत? हा, म्हणजे हळदी कुंकू झालं की रिहर्सल आहे. रिहर्सल झालं की येईन. अच्छा, आजही रिहर्सल? हो. अच्छा. तुम्ही काय करताय? मी ऑफिसला निघालोय. अच्छा, आणि ब्रेकफास्ट झाला? येस. तुम्ही? हो, आईने थालीपीठ केलं होतं आणि आता आम्ही दोघी लाडू करतोय. तुम्ही? हो, आम्ही. का काय झालं? नाही म्हणजे मला मिळेल ना? म्हणजे काय मिळेल ना? बरं, मला तुम्हाला विचारायचं होतं, त्या दिवशी मी घरी आलो नाही तर तुम्हाला झोप लागली नव्हती. कालही मी नव्हतो तर लागली झोप काल? मला वाटलंच होतं तुम्ही हे विचारणार. म्हणजे तुमच्याकडे उत्तर पण तयार असेल, राईट? मग सांगा मला, लागली झोप माझ्याशिवाय? हो, छान लागली. अच्छा, ठीक आहे. म्हणजे मी उद्यापासून घरी नाही आलो तरी तुम्ही झोपू शकाल ना एकट्या? राजवीर. मस्करी करतो. ओके, ठेव मी. हम्म. ओके, लवकर या. बाय. बाय.